नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पाकातले चिरोटे, ज्याला आपण खाजासुद्धा म्हणतो. अतिशय खुसखुशीत रसरशीत असलेले, आतमधनं अगदी पाकाने भरलेले आणि खायला अगदी क्रिस्पी लागणारे असे ही खाजाची रेसिपी आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी अगोदर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक बनवण्यासाठी मी 1 कप साखर व अर्धा कप पेक्षा थोडंसं 2 चम्मच जास्त पाणी टाकलं आणि सोबतच नंतर त्यामध्ये थोडंसं जशी साखर विरघळली त्यानंतर थोडेसे लिंबाचे ड्रॉप्स टाकले आणि इलायची पावडर व केसर टाकायचे आहे आणि आपल्याला हा 1 तारीचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर याला मी छानपैकी असं उकळू दिलं आणि बघू शकता अगोदरपेक्षा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि थोडासा चिकटसर पाक तयारसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणखी आपल्याला याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर छानपैकी असा हा एकतारी पाक तयार होऊन जाईल. तर आता ऑलमोस्ट झालं आहे. तर मी याला गॅस बंद करून घेतली व साईडला ठेवून दिलं. नंतर आपल्याला एका भांड्यामध्ये 2 कप मैदा घ्यायचा आहे. तर मी मैदा हा थोडा छानून घेते आणि तुम्हाला वाटलं तर छानायचं नाही तर स्किप करू शकता. तर 2 कप मैदा घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला काही नाही, फक्त चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं की मी आता अर्धा कप तूप घेतलेला आहे, साजूक तूप घेतलेलं आहे. त्यामधलं पूर्ण नाही टाकायचं एकसाथ. अगोदर सुरुवातीला थोडंसं अर्धं टाकलं, अर्ध्यामधलं अर्धं टाकलं आणि त्याला अगोदर मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं टाकायचं. नंतर आणखी त्यामध्ये मी 2 चम्मच थोडंसं आणखी तूप टाकलं आणि त्याची बरोबर हलक्या हाताने मूठ तयार होती की नाही होत ते चेक केलं. तर आता बघू शकता छानपैकी अशी मूठ त्याची बनत आहे. म्हणजे परफेक्ट आपलं मोहन झालेलं आहे. तर बाकीचं उरलेलं तूप हे साईडला ठेवून द्यायचं. ते टाकण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे 2 चम्मच उरलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि याचा सेमी हार्ड असा डो म्हणजे सेमी सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. जेवढा आपण पोळीसाठी किंवा पुरीसाठी बनवतो ना त्याच्यापेक्षा हलकासा थोडा टाईट राहील बा असा डो तयार करून घ्यायचा आहे. त्याला मी छानपैकी असं मळून घेतलं आणि नंतर याचा डो तयार करून झाल्यानंतर 10-15 मिनटं याला झाकून रेस्ट करायला ठेवून दिलं. म्हणजे छानपैकी हा डो तयार होऊन जाईल, मुरून जाईल. नंतर आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे, म्हणजे साठा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 3 चम्मच मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 3 चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा तेल टाकायचं. नसेल तर डालडासुद्धा तुम्ही वापरू शकता तुपाच्या ऐवजी. आणि हे सगळं आपल्याला साठा छानपैकी असा स्लरी टाईपचा तयार करून घ्यायचा आहे. त्यालासुद्धा साईडला ठेवायचं आणि 10-15 मिनटानंतर डो छानपैकी सेट झाला असेल तर त्याला आणखी एकदा मळून घ्यायचं. छानपैकी त्याला मळून झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. जितक्या आकाराची तुम्हाला पोळी तयार करायची असेल ना तेवढ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. तर मी कमीत कमी हे 10 गोळे तयार झालेले होते. तर हे 5-5 डिवाईड केलेले आहे. एका पोळी जो आपण लाटून एका भागामध्ये तर 5 पोळ्या लाटून दुसऱ्या भागामध्ये 5 पोळ्या असे 2दा आपल्याला लाटायचे आहे. तर सुरुवातीला मी 5 पोळ्या लाटून घेतल्या आणि जी शेवटची पोळी आहे ना ती थोडी मोठ्या आकाराची लाटायची. म्हणजे बाकीच्या 4 पोळ्यापेक्षा एक जी शेवट आपण लाटतो ती थोडी मोठ्या आकाराची असली की त्यावर आपल्याला बाकीच्या पोळ्या बरोबर ठेवता येते आणि पॅकसुद्धा करता येते. तर आता ही पहिली पोळी मी ज्या लाटली आहे ते बघू शकता इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला पातळसर लाटून घ्यायची आहे. खूप जास्त जाड नाही आणि अति पण खूप जास्त अशी पातळ नाही. जेवढ्या आकाराची तुम्हाला दाखवली आहे ना तेवढी थिकनेस पाहिजे त्याची. आणि अशा प्रकारे बाकीच्या पण पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तर 3-4 पोळ्या लाटून घेतल्या आणि शेवटची पोळी आहे ही थोडी अगोदरच्या पोळीपेक्षा मोठी लाटायची. तर ही लाटल्यानंतर आपल्याला जो सुरुवातीला आपण आता म्हणजे याच्या अगोदर साठा बनवलेला होता तो घ्यायचा आणि तो छानपैकी असा ब्रशनी किंवा चमनी किंवा हाताने जसं तुम्हाला जमेल तशा याच्याने आपल्याला छानपैकी असा पूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे. चांगला जेवढा आपल्याला लावता येईल ना तेवढा छानपैकी असा लावून घ्यायचा. त्यावर जी दुसरी पोळी बनवली आहे ती त्यावर ठेवायची, जी लहान आकाराची असते. तर ती बरोबर त्या मोठ्या पोळीच्या आकारामध्ये आतमध्ये बरोबर आपल्याला ठेवता येते. म्हणून ही शेवटची पोळी मोठी लाटावी लागते. तर अशा प्रकारे तिलासुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि बाकीच्या पण पोळ्या अशाच एक एक ठेवत त्याला साठा लावत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर कमीत कमी ह्या मी 5 पोळ्या ठेवल्या एकावर एक
आणि तुम्ही या ठिकाणी 4 पोळ्यासुद्धा ठेवू शकता. आणि मी ह्या 5 पोळ्या ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी शेवटची पोळी आहे तिथे तुम्ही साठा लावू शकता किंवा थोडासा मैदासुद्धा डस्ट करू शकता. मी साठाच लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार करताना सुरुवातीपासूनच थोडासा टाईटली आपल्याला रोल तयार करायचा आहे. असा लूज होईल बा किंवा बबल्स होईल बा पोळीमध्ये असा तयार नाही करायचा आहे. थोडा टाईटली असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे तुम्हाला दाखवत आहे ना तशाच प्रकारे ही प्रोसेस करून बघायची, म्हणजे परफेक्ट तुमचेवालेसुद्धा खाजा तयार होईल. तर अशा प्रकारे थोडंसं मी असं लाटल्यासारखं करून घेतलेलं आहे, रोल केल्यासारखं. आणि नंतर आपल्याला याला चाकूच्या मदतीने किंवा पिझ्झा कटरनी कशाने पण तुम्हाला कटायचं असेल ना ते तुम्ही कट करून घ्यायचं छोट्या छोट्या आकारामध्ये. तर अशा प्रकारे मी जेवढ्या आकाराचं तुम्हाला पाहिजे ना तेवढ्या आकाराचा याला कट करायचा आहे. कट करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक काळजी आणखी घ्यायची आहे की जे कट केलेले खाजा आहे त्याला थोडंसं बेलननी किंवा बोटांनी थोडंसं प्रेस केल्यासारखं करायचं किंवा लाटल्यासारखं करायचं, जेणेकरून तेलात सुटल्यानंतर त्या अशा लेयर्सना वेगळ्या होणार नाही, म्हणजे अशा सुटसुटीत असं निघणार नाही. ह्यासाठी बरोबर आपल्याला लेअर पाहिजे खाज्यामध्ये, बट पूर्ण अशा फुटल्यासारख्या होईल नाही बा याची काळजी घ्यायची. तर मी याला हलक्या हाताने दाबून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून छानपैकी ह्या लेयर्स आतमध्ये तयार होईल आणि बाहेर फुटणार नाही बा तेलामध्ये टाकतानंतर. आणि तेलसुद्धा आपल्याला खूप जास्त असं कडकडीत नको, हे सुद्धा काळजी घ्यायची. मीडियम टू लो फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. खास करून तुम्ही लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर कराल ना तर तुमची जी खाजा आहे ना ते अतिशय परफेक्ट बनेल. आतमधनंसुद्धा छानपैकी शिजेल आणि वरूनसुद्धा क्रिस्पीनेस राहील त्याला. नाहीतर तुम्ही सपोज म्हणाल की लवकर करायचा आहे आपल्याला तर गॅसची फ्लेम वाढवून करूया, तर ते बिलकुल जमणार नाही, कारण की आतमधनं पूर्ण कच्चे राहील आणि वरून करपून जाईल. तर याला मी मीडियम फ्लेमवरच छानपैकी असं फ्राय करायला टाकलं आणि बघू शकता अगोदरपेक्षा कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. तर मी याला खूप जास्त असा डार्क ब्राऊन कलर नाही येऊ दिला. मला जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे नव्हता ना तेवढ्या प्रमाणामध्ये मी याला कलर ठेवला, हलकासा लाईट ब्राऊन कलर. आणि त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता की ते छानपैकी अशा लेयर्स आलेल्या आहे. काढल्यानंतर आपल्याला फक्त एखादा मिनटं झाऱ्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून एक्स्ट्राचं तेल निघून जाईल बा. आणि नंतर कोमट असलेल्या पाकामध्ये आपल्याला टाकायचं आहे. पाकसुद्धा हलकासा कोमट पाहिजे. पूर्णपणे गार झाला असेल ना तर त्याला आणखी एकदा गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच टाकायचं, कारण की तेव्हाच ते चिरोटे आहे ना ते पाक ॲब्झॉर्ब करतात आणि छानपैकी असा रसरशीत खाजा तयार होते. तर नंतर मी पाकामध्ये टाकल्यानंतर 10-15 मिनटानंतर याला काढून घेतलं आणि आता बघू शकता किती रसरशीत असे खाजा तयार झालेले आहे. अशा प्रकारे हे पाकातले चिरोटे म्हणजे खाजा तयार झालेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.